गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा बुधवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला आली आहे परिवर्तिनी एकादशी। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात। तिला जलझुलिनी एकादशी किंवा डोल ग्यारस या नावानेही ओळखले जाते। धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णाने जन्मानंतर प्रथमच या दिवशी करवट घेतली होती, म्हणून या एकादशीला परिवर्तिनी असे नाव मिळाले। या दिवशी विविध समाजातून डोल म्हणजेच झाकी काढण्याची परंपरा आहे। या दिवशी आयुष्यमान योग, सौभाग्य योग आणि श्रीवत्स्य असे 3 शुभ योग निर्माण होत आहेत। त्यामुळे या एकादशीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढले आहे। या व्रतामुळे भक्तांना आयुष्यवृद्धी, सौभाग्य आणि विष्णू कृपा लाभते असे म्हटले जाते। तसेच या शुभ योगांमध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते। शास्त्रामध्ये या व्रताला खूप महत्त्व देण्यात आले आहे। असे मानले जाते की या व्रताच्या दिवशी व्यक्तीने व्रत केल्याने जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेले सर्व पापे नष्ट होतात, त्याचबरोबर मोक्ष प्राप्त होतं। हे व्रत केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि जीवनात सौभाग्य वाढतं। जे भक्त हे व्रत भक्ती आणि श्रद्धेने पाळतात त्यांना 1000 अश्वमेध यज्ञासारखे पुण्य फळ मिळते। या दिवशी भगवान विष्णू सोबत वामन अवताराची ही पूजा केली जाते। मान्यतानुसार वामनाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट दूर होतात। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त 1 पान, हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली करोडपती व्हायची इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। तर हे पान आपल्याला कधी आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू धर्मामध्ये परिवर्तिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे। या एकादशीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। या एकादशीला स्नान करून पूजा केल्याने हजारो यज्ञ करण्या इतके पुण्य मिळते। म्हणूनच आपल्याला परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे। स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे। त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, जर शक्य असेल तर लाल रंग किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर ते आपल्याला त्यामध्ये निश्चित सफलताही प्राप्त होत असते। नंतर हातात तांदूळ आणि पिवळी फुलं घेऊन उपवास करण्याचा आपल्याला संकल्प हा करायचा आहे। आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे, लाल रंगाची फुलं टाकायची आहेत, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे। सूर्यदेवांना जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा ही करायची आहे। आता जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या। मूर्ती असेल तर तामणामध्ये घ्या, तामणामध्ये त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता। जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। जलाभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे, पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे। त्याचबरोबर त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस। तर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात। धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, विष्णू मंत्राचा जप करायचा, विष्णू चालीसाचं पठण करायचं आहे, परिवर्तिनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आणि शेवटी आपल्याला आरती ही करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे।
हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे। कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर टाकायची आहे। त्याचबरोबर चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे। आणि असं हे जल घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपण जे जल घेऊन गेले ते एक धारेने आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं। जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारायच्या। प्रदक्षिणा मारताना सुद्धा निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला उजव्या हाताने स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे। कारण हिंदू धर्मात पिंपळाचे झाड खूप पवित्र मानले जाते। लोक त्याची पूजा करतात कारण असे मानले जाते की एखाद्यावर शनी देवाची नाराजी असेल तर पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याखाली दिवा लावून ते शांत केले जाऊ शकते। धार्मिक मान्यतानुसार पिंपळाचे झाड भगवान विष्णूचे दुसरे रूप मानले जाते। या झाडाला श्रेष्ठ देव वृक्ष असे नाव मिळाले आहे। पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याचे प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळते। तसेच जी लोक पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात त्याचे या जगात केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते। पिंपळाच्या झाडाला त्रिदेवांचा निवास मानला जातो। भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात। अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाचे झाड लावतात त्याचे रक्षण करतात। यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात त्या भक्तांना धन, स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होते। तसेच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पितरांचा सुद्धा निवास असतो आणि पिंपळाच्या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते। आणि परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा आणि सेवाही करायची। तर या उपायाकरता आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान हे लागणार आहे। आता झाडाखाली खळून पडलेलं अगदी पिवळं झालेलं पान असेल तर ते घेतलं तरीही चालणार। आता नसेल पान तर आपल्याला सर्वप्रथम पिंपळ वृक्षाची क्षमा याचनाही करून घ्यायची आणि कोणत्या इच्छा करता आपण हे पान तोडतायत ते आपल्याला तिथे बोलायचं आणि एक पान तोडून आपल्याला घरी घेऊन यायचे। हे पान घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करणार। तर आपल्याला काय करायचं, एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडं कुंकू घ्यायचं, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची। बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला अगदी थोडक्यात आपल्या मनातली इच्छाही लिहायची। जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा। अशा रीतीने आपल्याला मनोभावे इच्छाही लिहून घ्यायची। आता एक प्लेट घ्यायची, प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। आता त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे। आता या पानाला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची, एक फूल सुद्धा अर्पण करून घ्यायचं आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत। आता ते इच्छा लिहिलेलं पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या। तर आपल्याला 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा गायत्री मंत्राचं जप सुद्धा करायचं आहे। त्याचबरोबर 1 वेळा आपल्याला विष्णू चालीसाचं पठण करायचं आणि 1 वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा करायचं आहे। आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार। या सर्व उच्च कोटीच्या सेवा आहेत। या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात। आता हे पान पुन्हा आपल्याला त्या प्लेटवर ठेवून द्यायचं। संपूर्ण दिवसभर हे पान जे आहे ते आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ। तुमच्याकडे नदी असेल, समुद्र असेल तिथे हे पान घेऊन जायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे। एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।